सर, सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे किती डोस घ्यायला हवे? खूप छान प्रश्न आहे. हल्ली सुवर्णप्राशनाविषयीचा सगळ्यांचा अवेअरनेस वाढलाय किंवा सुवर्णप्राशन करण्याचं प्रमाण वाढलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मुलांचं व्याधिक्षमत्व असू दे, मुलांची बुद्धिस्मृती एकाग्रता असू दे, मुलांची उत्तम वाढ होणं असू दे, शय्यामूत्रता म्हणजे झोपेत शू करण्यापासून जंत वाढणं जास्ती किंवा भूक न लागणं किंवा पोटाच्या सारख्या तक्रारी, झोपेच्या तक्रारी, अशा कोणत्याही तक्रारींसाठी सुवर्णप्राशन हे खूप चांगलं आहे. म्हणजे एखाद्या व्याधीची चिकित्सा म्हणूनही ते कधी कधी चांगलं आहे. आणि शिवाय जनरल उत्तम व्याधिक्षमत्व किंवा या अर्थाने बुद्धिस्मृती एकाग्रता, मुलांची वाढ या अर्थाने पण सुवर्णप्राशनाचं खूप महत्व आहे. हो, सुवर्णप्राशनामध्ये तुपाच्या स्वरूपात काही सिद्ध औषध आपण मुलांना देत असतो. पण त्यासोबत कधी कधी मुलं अगदीच कंटाळा केला आणि आवडत नसेल तसे ड्रॉप्स मुलांना घेणं, तर आपण त्या सुवर्णप्राशनाचे आपल्याकडे औषधांच्या स्वरूपात वेगळे पर्याय पण आपण छान डेव्हलप केलेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे की पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन करायचं असतं. म्हणजे सुवर्णप्राशनाची सुरुवात करायची असेल तर पुष्य नक्षत्राला करावे, की त्याचे खूप चांगले फायदे मिळतात. पण ज्यांना अगदी शक्यच नाही तर मग त्यांनी चांगला दिवस बघून करणं चांगलं. आणि असं अजिबात नाही की फक्त सुवर्णप्राशन पुष्य नक्षत्राच्या दिवशी करावं आणि नंतर करूच नाही. तर महिन्यातनं फक्त एकदा औषध एखादं दिलं आपण मुलांना, तर त्याचा जेवढा फायदा होईल त्यापेक्षा जास्ती फायदा पुढल्या पुष्य नक्षत्रापर्यंत ते नित्य नेमाने रेग्युलर केलं तर त्याचा फायदा हा कधी जास्ती चांगला आहे. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये 7 धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर सगळ्या धातूंच्या अग्नीची, त्या धातूंची अभिव्यक्ती उत्तम पद्धतीने व्हायला हवी. मुलांचा चांगला वाढ विकास होणं म्हणजे काय, तर अगदी ब्लड असू दे, मसल्स असू दे, फॅट असू दे, स्किन असू दे, बोन्स असू दे, बोन मॅरो असू दे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असू दे, या सगळ्या सिस्टीमचा, अगदी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे हृदयाशी संबंधित संस्था असू दे, यकृतासारखे अवयव असू दे, सगळ्या शरीराचा त्यासोबत मनाचा उत्तम विकास होणं गरजेचं आहे. आणि यासाठी सुवर्णप्राशन करताना आपण सुवर्णप्राशनाचं किट जे घ्यायला खूप सुलभ आणि सोपं आहे ते डेव्हलप केलंय. त्याच्यामध्ये सुवर्णप्राशनाशी संबंधित एक छोटीशी गोळी की जी चावून खाऊ शकतात मुलं, ती दिवसातनं एकदा त्यांनी घेणं अपेक्षित आहे. त्याचे ड्रॉप्स आहेत ते पाण्यातनं सुद्धा घेऊ शकतात. साध्या पाण्यातनं, कोमट पाण्यातनं ते ड्रॉप्स मुलांना देता येतात. आणि सुवर्णप्राशनाचा अभ्यंग अर्क असतो तो किमान पाठीचा मणका, पोट, गुडघा, मान इथे मुलांनी रात्री झोपताना किंवा झोपेतच पालकांनी लावला तरी चालतो. तो रोज लावणं अपेक्षित आहे. पुष्य नक्षत्रापासून आपण सुरू केलं तर पुढल्या पुष्य नक्षत्रापर्यंत हे किट पुरतं. असा 1 महिना आणि असे 7 धातूंचे किमान सलग 6 ते 7 महिने जर सुवर्णप्राशन किट मुलांना दिलं तर त्यांचा उत्तम शारीरिक मानसिक विकास होतो, व्याधिक्षमत्व वाढतं आणि खूप आरोग्याचे फायदे होतात. कोणती आरोग्याशी संबंधित तक्रार असेल ती सुद्धा जाते. शिवाय जीवनशैली, आहार याविषयीचा अवेअरनेस मुलांचा उत्तम डेव्हलप होतो. आणि साधारणतः 16 वर्षात बालहा म्हणजे 16 वर्षाच्या आत वय असणाऱ्या सगळ्याच मुलांनी हे सुवर्णप्राशन करायला हवं. हे झालं मुलांचं. पण आता 16 ते साधारणतः 30 वयापर्यंत तरुणांसाठी पण आपल्याकडे व्याधिक्षमत्व किट आहे, तर त्याचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. आणि 40 नंतर वायू वाढतो, वार्धक्यात वायू वाढतो आणि झीज शरीराची सुरू होते. तर त्यासाठी 40 नंतरच्या व्यक्तींसाठी सुद्धा आपल्याकडे इम्युनिटी किट आहे. तर याचा सगळ्यांनी वापर करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या प्रमाणात रेडिएशन वाढतंय, ज्या प्रमाणामध्ये पोल्युशन वाढतंय, ज्याप्रमाणे भेसळीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, टॉक्सिसिटी, फूड टॉक्सिसिटी सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे, मानसिक ताण मोठ्या प्रमाणात आहे, झोप कमी झाली आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह झोप हल्ली खूप कमी आहे. एकतर मोठ्या प्रमाणात शारीरिक श्रम आहेत किंवा शारीरिक श्रमांचा अभावच आहे. हे जे हल्लीच्या जीवनशैलीचे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपण स्वतःला फिट आणि फाईन ठेवायला हवं. आपलं व्याधिक्षमत्व चांगलं पाहिजे, शारीरिक आणि मानसिक बल उत्तम पाहिजे, म्हणजे आपण कोणत्याच विकारांना बळी पडणार नाही. आणि जर कोणत्याच विकारांना बळी पडायचं नसेल तर त्यासाठी हे इम्युनिटी किट किंवा सुवर्णप्राशन हे सगळ्यात महत्वाचा अचूक उपाय आहे जो सगळ्यांनी करायला हवा.